सांभाळून. मग तू झोपणार ना एकटी? विचारे बोला. तब्येत पाणी नेहमी सुखी आनंदी. कुठे निघालात? गावाला बस्तान बांधून? गावाला नाही, आज आपण शिफ्ट होतोय ना वर्षा 12व्या फ्लोअरवर. मला तर माहितीच नव्हतं. थँक्यू सांगितल्याबद्दल. माहित नव्हतं एवढं बांधे, पण तुला माहित नव्हतं काय ऍक्टिंग करताय तुम्हाला. तर आज आम्ही शिफ्ट होतोय ह्या घरातून दुसऱ्या घरात, आणि इथे आम्ही गेले 4 वर्ष ना अंशू, 4 वर्ष आम्ही इथे राहिलो आणि आता आम्ही दुसऱ्या घरात शिफ्ट होतोय. आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केलेला तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. मी सॅम्पल फ्लॅटचा एक व्हिडिओ पण टाकला होता आणि 2020मध्ये आम्ही तो अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केला होता. 2023ला त्याचं पोझिशन मिळेल असं मला सांगितलं गेलं होतं, पण त्याचं पोझिशन लेट झालं आहे काही कारणांमुळे. काही लिगल गोष्टी होतात, काही दुसरे इश्यूज होतात आणि पोझिशन लेट झालं. पण पहिल्यांदाच अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केल्यामुळे हे माहितीच नव्हतं की, म्हणजे पहिल्यांदा अंडर कन्स्ट्रक्शन बुक केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की 2023ला जो महिना आपल्याला सांगितलाय त्या महिन्यात आपल्याला फ्लॅट मिळणार आहे. पण आत्ता एक्सपिरियन्स घेतल्यानंतर हे लक्षात आलं की आपण जे अंडर कन्स्ट्रक्शन बुक करतो आणि जी तारीख आपल्याला दिली जाते त्या तारखेला आपल्याला फ्लॅट मिळूच शकत नाही. कारण हे असे बरेच प्रॉब्लेम्स प्रत्येकाबरोबर होतात आणि तो फ्लॅट 2 वर्ष 3 वर्ष, कोणाचे 4 तर कोणाचे 5 असा लेट झालेला आहे. आणि म्हणतो ना आपण, जेव्हा आपल्याला काही माहिती नसतं तेव्हा माहिती मिळत नाही, पण आत्ता जेव्हा आम्ही त्या फेजमधून जातोय तेव्हा असे बरेच लोक आमच्या संपर्कात आले ज्यांच्याबरोबर हा सेम प्रॉब्लेम झाला. म्हणजे इनफॅक्ट आम्ही ज्या फ्लॅटमध्ये आता शिफ्ट होतोय तो व्यक्ती तिथे 6 वर्ष राहत होता. त्यालाही अंडर कन्स्ट्रक्शन त्यांनी बुक केलं होतं आणि त्याला अजूनही वेळ लागणार आहे. आणि हे त्याला सुद्धा म्हणजे त्या वेळ लागल्यामुळे झालेला ट्रबल होता. आमचा बिल्डर खूप चांगला आहे. आमचा फॅमिली म्हणजे अंशूचा फॅमिली फ्रेंडच आहे म्हणाल तरी चालेल. त्यांचे खूप छान रिलेशन्स आहेत. त्यामुळे विपुल भाई आमचे दामजी श्यामजी जे बिल्डर आहेत त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. त्यामुळे आम्ही पीसफुली मेंटली आम्ही हे सगळं सहन करू शकलो. पण जर बिल्डर चांगला नसेल, तुमचे बिल्डर बरोबर चांगले रिलेशन्स नसतील तर तुम्हाला खूप ह्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा पण अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक कराल तेव्हा एकतर मेंटली प्रिपेअर राहा की तुम्हाला कितीही वर्ष लागू शकतात. ऑफकोर्स त्याचा फायदा खूप होतो, कारण की आम्ही ज्या फ्लॅटला बुक केलं होतं 2020मध्ये आज त्याची खूप छान किंमत आम्हाला येते. पण त्या फायद्याबरोबरच त्या प्रॉफिट बरोबरच त्याचा येणारा सोबतचा ट्रबल सुद्धा खूप मोठा असतो. त्यामुळे मी एकच सांगेल तुम्हाला सगळ्यांना की अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट जर बुक केलात तर एकतर मानसिकरित्या तयार राहा की तुम्हाला जी तारीख दिली आहे त्याच्यावर 2-3 वर्ष लागू शकतात किंवा 4-5 वर्षही लागू शकतात. हे मानसिकरित्या तयार राहा. जर तुम्ही रेंटेड फ्लॅटवर राहणार आहात अपार्टमेंटमध्ये तर रेंटेड फ्लॅटवर राहण्याची मानसिक तयारी ठेवा. कारण आजवर आम्ही दोघंही कधी रेंटेड फ्लॅटवर राहिलो नव्हतो. आम्ही दोघंही आमच्या स्वतःच्या घरात राहिलेलो. त्यामुळे स्वतःच्या घरात राहणं आणि भाड्याच्या घरात राहणं ह्याच्यात खूप मोठा फरक असतो. म्हणजे खरंच जे भाड्याने राहतात त्यांचं कौतुक आहे की 1 वर्षाचा काहीतरी लॉकिंग पिरियड असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कधीही ते खाली करायला सांगू शकतात आणि ओनरने सांगितल्यानंतर भाडेकरू म्हणून जे राहतात ते खाली करतात, दुसरीकडे शिफ्ट करतात. आणि हे शिफ्टिंग करणं हा म्हणजे खूप मोठा आयुष्यातला टास्क आहे, खूपच मोठा टास्क आहे. जे लोक स्वतःच्या घरात राहत आले, ज्यांनी कधी शिफ्ट नाही केलं त्यांना हे कळणार नाही. पण माझं खूप वेळा शिफ्टिंग झालं ह्या 4-5 वर्षात. त्यामुळे मी सांगू शकते शिफ्टिंग एक खूप मोठा, मूव्हर्स अँड पॅकर्स असले तरीही शिफ्टिंग करणं हा एक खूप मोठा टास्क आहे आणि एक खूप त्रासदायक गोष्ट आहे. तर एवढंच सांगेल की अंडर कन्स्ट्रक्शन जर तुम्ही फ्लॅट बुक केलात तर मानसिकरित्या भाड्याच्या घरात राहण्याची तयारी ठेवा. स्वतःचं घर असेल एक्स्ट्रा तर मग बेस्टच आहे. पण जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर त्याचा खूप मानसिक त्रास होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून मेंटली प्रिपेअर राहा की आपल्याला 4 वर्ष 5 वर्ष राहायचंय. त्या 5 वर्ष त्या घरात पण जास्त इन्व्हॉल्व्ह करू नका. कारण ओनरने जर सांगितलं की तुम्हाला शिफ्ट व्हायचंय तर तुम्हाला शिफ्ट व्हावं लागतं. जसं आम्ही आज शिफ्ट होतोय आणि ते खूप त्रासदायक आहे शिफ्ट होणं. किंवा 4 वर्ष ह्या घरात राहिल्यानंतर आता दुसरीकडे जाऊन राहायचंय, दुसरीकडे शिफ्ट व्हायचंय, हे थोडंसं मानसिकरित्या त्रासदायक आहे. पण आम्ही जो नवीन फ्लॅट बघितलाय तो आम्हाला खूप आवडलाय. कारण आम्ही आता 1 BHK मध्ये होतो. तुम्ही नेहमी म्हणायचात किती राडा पडलाय ताई, कारण इथे स्टोरेज नव्हतं. आम्ही रेंटेड फ्लॅटमध्ये असल्यामुळे इथे स्टोरेज नव्हतं.
त्यामुळे सगळीकडे पसारा पडलेला असायचा. आय नो, पण माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता, कारण ठेवायला अशी प्रॉपर त्याला आम्ही किती घेणार ना स्टोरेज घेऊन रेंटेड फ्लॅटमध्ये. पण वरती जिथे आम्ही आता नवीन घेतलाय तिथे 3 BHK फ्लॅट आहे, त्यामुळे खूप मोठा इस्पैस फ्लॅट आम्हाला मिळालाय आणि खूप छान फ्लॅट आम्हाला मिळालाय. त्यामुळे आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. हा, मी रेकॉर्डिंग बंद केली होती. विचारून रेकॉर्डिंग करणं सो डिफिकल्ट. कळलं का तुम्हाला? तुम्ही म्हणता व्लॉग काय येत नाही, व्लॉग काय येत नाही. आम्ही व्लॉगच करत नाही, कारण एकतर आम्ही विसरतो. आम्ही तयार झाल्यानंतर फोटो काढायला पण विसरतो. मला सांगा कोणाकोणाचा हा प्रॉब्लेम आहे? तयार झाल्यानंतर फोटो आमच्या दोघांचे फोटो जोडीने काढणं आम्ही विसरतो. त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच वेळा आम्ही खातो सुद्धा. खाण्याचे व्लॉग्स तुम्हाला आवडतात किंवा शॉर्ट्स आवडतात. व्लॉग्सचं नाही करत मी, पण खाण्याचे शॉर्ट्स करते. पण आम्ही विसरून जातो आजकाल. नंतर आम्ही कुठे काही करत असलो तरी आम्ही विसरून जातो. नंतर आम्हाला असा म्हणजे मलाच रिअलाइज होतं की अरे व्लॉग करायला पाहिजे होतं रे, असं होतं. बऱ्याच वेळा व्लॉग करता करता अंशुमन विचारायचं म्हणतात, ठीक आहे आता बंद कर, आता आपण हे एन्जॉय करूया. असं खूप जणांचे म्हणजे हजबंड्स करत असणार, मला माहिती आहे. सगळ्या लेडीजचा हा प्रॉब्लेम आहे, युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे हा. नॉर्मल आहे. पण त्यातल्या त्यात माझा नवरा ऍक्टर असल्यामुळे कधी कधी शूट करून देतो. तर अशा रीतीने आम्ही आता हे घर, या घराला आम्ही बाय बाय करून नवीन घरात चाललेलो आहोत. येस. आणि आता मस्त शिफ्टिंग करतोय. 2-3 दिवस खूप छान आम्हाला क्षण दिले, खूपच छान क्षण दिले. आणि खूप म्हणजे ह्या घरातले व्हायब्रेशन्सच खूप छान होते. त्यामुळे आमचे हे 4 वर्ष खूप छान गेले. फक्त हा जो आता शिफ्टिंग, तिथून शिफ्टिंग केली, आता पुन्हा शिफ्टिंग करा. आता अजून आम्हाला 1.5-1 वर्षांनी पोझिशन मिळणार आहे असं सांगितलं गेलं. होपफुली मिळेल, पण 1-1.5 वर्षासाठी पुन्हा आम्हाला शिफ्टिंग करावं लागतंय. सो आता असं झालंय खरं तर, कधी स्वतःच्या घरात जातोय, स्वतःच्या घरात जाऊन कधी घर सजवतोय आणि आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहतोय, असं झालंय खरं. पण ठीक आहे, आता हत्ती गेलाय, शेपूट राहिलंय. सो पेशन्स. 1.5 वर्ष अजून, होपफुली 1.5 वर्षांनी मिळेल. येस. शोनू, कसं वाटतंय नवीन घरात? झाडू मारते माझा बाबू. कसं वाटलं नवीन घर? मस्त. मूवर्स अँड पॅकर्सने असं सगळं आणून टाकलेलं आहे. किचन लावलंय मी कसं तरी, बाप रे. हे सगळा पसारा असा आहे, परिस्थिती खराब आहे, तरी किचन लावलंय. कसं आहे, कसं वाटतंय? मजा येते. खूप हालत खराब आहे आमची, कारण घर लावता लावता एकदम हालत खराब झाली आहे. आणि ह्या बघा, शाळेतून ह्यानं शाळेत पाठवून दिलेलं, त्यामुळे शाळेतून आल्यानंतर ह्यांच्याशी धमाल चालली. आणि एक गंमतशीर गोष्ट काय मिळणार आहे नवीन घरात? इथे लावणार आहे मग आम्ही झोका, सोनूचा झोका. झोक्यामुळे त्या एक्साइटेड आहेत, पण झोका लावायला वेळ लागणार बाबू. पहिलं घर लागू दे सगळं. अशा रीतीने हा बाबा, फायनली. पण घर शिफ्ट करणं आणि पुन्हा नव्याने ते लावणं हे खूप खूप त्रासदायक आणि डिफिकल्ट आहे. आणि आता पुन्हा शिफ्ट करावं लागणार आहे जेव्हा आमचं पोझिशन मिळेल. ठीक आहे, पण माझ्या रूम दाखवायचं तुम्हाला. तुझ्या रूम मध्ये आता काही नाहीये, पसार आहे फक्त. खूप पसार आहे, काही नाहीये तुझ्या रूम मध्ये. बाळू पडशील, खाली उतर, सांभाळू. मग तू झोपणार ना एकटी रात्री? आमच्या सोबत नाही झोपणार? झोपून जायचं आणि मध्ये जागी झालीस की मग नाही बाबा, माझ्या बाबूशिवाय आम्हाला झोपच नाही लागणार, माझ्या मम्मा शिवाय. काचे काचे काचेपासून लांब नाही बाबा, तूच आमच्या रूम मध्ये झोपायचंस. काचेपासून लांब रा बाळा. उठ उठ, इकडे ये. काचबीज फोडशील आणि काहीतरी लागेल तुला. असं चाललेलं आहे.
आता बरंच काम बाकी आहे, सो मजा येते. पण येत आहे ना वेडी मुलगी. हो आहे. से बाय 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 बाय.